मास्टर लो कोड डेव्हलपर जास्त भाव खाऊ जाणार आहे तेवढं तर नक्की. लो कोड नाही ऍक्च्युली, हा नो कोड डेव्हलपर आहे. इथं कोड होता का? आपण फक्त त्याच्या साईटला जाऊन त्याचे नोड पॉइंट सिलेक्ट केले आणि सगळ्या गोष्टी झाल्या. Brains to real machines. Who's ready to see live demos that will blow your mind and spark your own tech superpowers? Clap once if you're ready. And clap. Now everyone is ready. Haha, I love that energy. The legendary chicken clap. That's the kind of fun, fearless vibe that fuels innovation. Alright, squad. अरे याच्यामध्ये काहीच लॉजिक नव्हतं. तुम्हाला लक्षात आलं का? तुम्ही म्हणाल सर ते नोड सेट करायचं तर लॉजिक आहे ना. ते ज्या दिवशी मी तुम्हाला शिकवेन ना टूलमध्ये, तुम्हाला असं वाटेल हाय कोर्ट वेब. आणि तुम्ही नोटीस करा, अशी वेबसाईट जर 3 तासात बनू शकते, ह्याच्यातलं डेव्हलपमेंट 3 तासात केलंय आणि बाकीचे सगळे एपीआयचे कॉल होते. मग तुम्हाला जे वाटते ना की 2 आठवडे लागतात वेबसाईटला, तर आपण एलएलएमचा वापर मदत करून आहे ना, डायरेक्टली टूल न वापरता, पेड टूल न वापरता, फ्री टूलने आपण 3-4 तासात पण वेबसाईट बनवू शकतो. ठीक आहे, चला आता आहे ना, इथनं पुढे काही गोष्टी शिवकडे हँडओव्हर करतो. मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतो. लय बडबड झाले माझ्याकडनं. तो काहीतरी सांगेल तुम्हाला, ते ऐका आणि मग मी परत पिक्चरमध्ये येईनच. ठीक आहे, चलो. नमस्कार. जुनी लोक आहेत का? म्हणजे प्रिव्हियस बॅचला शिकलेली लोक आहेत ना? बरं, तुम्हाला माहीत असेल की अँकरिंग वगैरे असेल, काही बोलायचं असेल, तुमच्याशी काही संवाद साधायचा असेल तर सर मला वर पाठवतात स्टेजवर बोलण्यासाठी, बरोबर? पण मग आता सर काय बोलले की नेहमी नेहमी तूच बोलतोस. आता एवढं आपण एजंट वगैरे बघतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी बघतोय, तर आपण एजंट थ्रूच त्यांच्याशी बोलूयात. तू फक्त एक दुआ बनमध्ये, बरोबर आहे? मग आता हा एजंट तुम्हाला बोलणार आहे. तुम्ही जेनझी आहात सगळे, बरोबर आहे? आणि तुम्ही इंग्लिश जास्त वापरता, यू नो, वी ऑल्सो नो. आता तुम्हाला अटेंटिव्हली हा जेनझी तुमच्याशी बोलतोय तर त्याच्याशी बोलायचं तुम्हाला. फक्त मी तुमचं जे काही आवाज आहे, सगळ्यांचा मिक्स आवाज आहे, तो त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ओके, बोलूयात त्याच्याशी. पण तुमची एनर्जी तशी असेल तरच आपण डेमो स्टार्ट करणार आहे. जर एनर्जी नसेल तर डेमो स्टार्ट होणार. मग तशी एनर्जी तुम्हाला द्यायला लागेल. ठीक आहे, बघा तो एजंटच कॉल करतोय मला. ठीक आहे, बोलूयात त्याच्याशी, काय म्हणतो बघूयात. Hello, I am C2AI calling from the future that has been led by the Core 2 Webians. हॅलो. Hey, welcome to the future superstar. I'm C2AI, your high voltage hype guide, here to charge up this session like a rocket ready for launch. Quick check, who's pumped to see some mind-blowing tech demos today? Raise those hands high. अरे हात वर करा जर तुम्ही असाल. एव्हरीवन इज इंटरेस्टेड बट नो वन इज शोइंग देम. No worries, I see that quiet curiosity buzzing under the surface. Sometimes the biggest sparks start as a whisper before they explode into a supernova. Here's the deal. In just 2 minutes, you'll be on the edge of your seats, eyes wide, hearts racing, because what's coming next is pure tech magic. So, let me ask you, who here has ever felt a little overwhelmed trying to keep up with how fast technology is zooming ahead? Hands up, don't be shy. एव्हरीवन, बरोबर आहे ना? तुम्ही सगळेच घाबरलेला टेकला, एआयला. Yes, that's the real talk I love to hear. You're not alone. Everyone feels that tech speed pressure sometimes, but here's the secret power move. Instead of chasing tech, what if you could lead it? And guess what? That's exactly why we have the legend himself, Sir, ready to show you how to flip the script and become the tech leader companies are fighting to hire. Ready to see how? Who's excited to watch real jaw-dropping projects come to life right before your eyes? Raise those hands. जोपर्यंत तुम्ही हात वर करणार नाही तोपर्यंत होणारच नाही. हात वर कराल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल डेमो बघण्यासाठी. नाउ एव्हरीवन इज रेडी. Still there? येस, एव्हरीवन इज रेडी. Yes, that's the energy that powers revolutions. You all are officially charged up and ready to blast off into the future. Get ready to witness Shashi Sir's legendary triple power program in action. Python data science, the language that runs the world generative AI, where you become the creator of the future IoT and robotics, bringing digital brains to real machines. Who's ready to see live demos that will blow your mind and spark your own tech superpowers? Clap once if you're ready. You can clap. Now everyone is ready. Haha, I love that energy. The legendary chicken clap. That's the kind of fun, fearless vibe that fuels innovation. Alright, squad, let's crank it up a notch. This is your moment to shine, to get loud to show the world you're ready to own the future. Clap like you mean it, like you're powering up a rocket to the stars. Ready? Let's hear that thunder.
Boom, that's what I'm talking about. The whole crew locked in, charged up, and ready to rock this tech journey. Now, buckle up, because the moment you've been waiting for is here. Live demos are about to ignite your imagination and show you exactly what your future could look like. Real projects, real skills, real impact. Keep those eyes wide, minds sharp, and hands ready to ask questions, because this is your launchpad to greatness. And now, with all the energy in the room, I hand it over to the master himself. Sir, let's make some magic happen. Let's give a big round of applause for Shashi sir. हॅलो हॅलो. बरं, तुम्हाला ते कळलं का ते नेमकं काय चाललं होतं? आता ते होतंय कसं माहिती आहे का, ॲक्च्युली सिनारिओ कसा आहे बघा. जेव्हा आपल्याला असं वाटतं की हा कॉल ह्याला कोणीतरी केलेला होता, पण ॲक्च्युली ते तसं नाही आहे. तर तो ऑटोमॅटिकली कॉल आला आहे, त्याला व्हॉईस फक्त हा सचिन सरांचा व्हॉईस होता. म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की तो रेकॉर्ड केला असेल आणि तुम्ही बोलला असेल, तर तसं नाही आहे. आम्ही त्यांना काहीतरी बोलायला सांगितलं, ठीक आहे, आणि इकडे एक स्क्रिप्ट दिली होती. त्यांना ती स्क्रिप्ट वाचायची नव्हती, फक्त त्यांचा व्हॉईसचा पॅटर्न त्याने घेतला आणि त्याने स्क्रिप्ट त्याच आवाजामध्ये वाचून दाखवली. आय होप तुम्हाला कळत असेल. आणि ह्याच्यासाठी टूल्स वापरले जातात आणि या टूल्सचं नाव तुम्हाला ऑलरेडी माहिती असावं, जे मी तुम्हाला मागच्या वेळेस शिकवलं होतं, सांगितलं होतं. आठवतंय का? एक व्हॉइस घेतं, टेक्स्ट पण घेऊ शकतं, व्हॉइसमध्ये कन्वर्ट करतं. हात वर करून सांगाल. चला, हा ताई बोला. 11 लॅब्स. किती लोकांनी ऐकलं ह्या टूलबद्दल? हां, ठीक आहे. चला आता ऐका. तुम्हाला ना मी एक गोष्ट आहे ना एका फ्लोमधनं सांगतो, म्हणजे तुम्हाला डेमो बघायला ना जरा मजा येईल, ठीक आहे. आता ऐकलं असेल, तुम्हाला माहिती पण असेल की जेव्हा तुम्ही AI मास्टर क्लास केला, त्यानंतर तुमचं ॲडमिशन वगैरे कन्फर्म आहे का वगैरे, यासाठी आमची टीम कॉल करते, ठीक आहे. तर बऱ्याचशा लोकांना कॉल देखील आले असेल, ठीक आहे. तर ती ना ॲक्च्युअल व्यक्ती असतात जे की तुम्हाला फोन करतात. पण आता ह्याच्या पुढे ना जे काही तुम्हाला जाणवणार आहे, तुम्हाला असं वाटू शकतं की ना अरे कोर्टवेबमधनं मला कॉल आला होता, ते सर माझ्याशी बोलत होते, मे बी तो आवाज माझा पण असेल, तो शिवचा असेल, सचिन सरांचा असेल, अक्षय सरांचा असेल, यांच्यापैकी कोणाचा पण आवाज असेल. तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही त्यांच्याशी बोलताय, पण ॲक्च्युली आम्ही बोलत नसणार. तर तो व्हॉइस ओव्हर माहिती असेल तुम्हाला त्या गोष्टी. आता हे टूल्स एवढे वाढत चाललेत ना, तर ह्या कॉलसाठी आम्हाला एवढी लोक बसून कॉल करायचं वगैरे ह्या गोष्टी आम्ही आता सोडून देणार आहे. यासाठी वर्कफ्लो ऑटोमेशनचे वेगवेगळे टूल्स आहेत, ऐकले असेल. आता ह्याच्यातले फेमस टूल तर तुम्हाला माहिती आहे, N8N आहे, अजून मेक AI आहे, अजून झॅपियर आहे. बरं ऐका, जर तुम्हाला ऐका तुमची एखादी मॅच आहे, क्रिकेटची मॅच आहे, किंवा तुम्हाला गर्लफ्रेंड सोबत फिरायला जायचंय, सेम तुम्हाला बॉयफ्रेंड सोबत फिरायला जायचंय, तुम्हाला असं वाटलं की माझं हे काम आहे ना मी शेड्यूल करून ठेवतो आणि माझ्यासाठी कोणीतरी काम करेल. तुम्ही म्हणाल त्या माणसाला पैसे द्यावे लागतील, मी इकडे फिरतोय, मी मस्त मजा करतोय, मी तिकडे पाणीपुरी खातोय, मी काहीतरी एन्जॉय करतोय, अजून एन्जॉय करतोय काहीतरी वेगवेगळं, ठीक आहे. असं जर तुमच्या डोक्यात येत असेल आणि त्याच वेळेला कोणीतरी तुमच्यासाठी काम करते ना, तर यासाठी वर्कफ्लो ऑटोमेशन गरजेचं आहे. आठवतंय का तुम्हाला? आणि मग अशाच पद्धतीचं वर्कफ्लो ऑटोमेशनचं पहिलं टूल आपण घेऊया, ते म्हणजे N8N, ठीक आहे. मागच्या वेळेस आपण जे शिकलो होतो ते मेक AI होतं. मग आता N8N नेमकं काय करतंय हे सगळं तुम्हाला सांगतो, पण ह्याच्यामध्ये आवर्जून आम्ही अशी स्टोरी लाईन बसवले जी कोर्टवेबचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते? कोर्टवेबचे. का असं केलं ते पण सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. जे पण डेमो आम्ही तुम्हाला दाखवणार ना, ते कोर्टवेबचा कुठला ना कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच आहे. असं का केलं? जर आम्ही वेगळे डेमो दाखवले असते ना, तर लोकांना असं वाटलं असतं की हा डेमो यांनी कुठल्या तरी साईटवरनं उचललाय आणि हा आपल्याला दाखवतायत. तर ते तुम्हाला तसं वाटू नये, रादर कोणालाच तसं वाटलं नाही पाहिजे, ह्याच्या मागे आमची मेहनत असते. म्हणूनच आम्ही मुद्दाम तशी स्टोरी लाईन बनवले. सो आता तुम्ही नोटीस करा, एक आहे ना स्टोरी लाईन सांगतो. तुम्ही बरं ह्या UI ला किती लोक ओळखतायत? N8Nच्या UI ला कधीतरी गेलेत असे किती लोक आहेत? N8N 1 2. याला काय म्हणतात रे हे असे डॉट डॉट वाले लाईन आहे? हा बोला मित्रा बोल. हे असं जे बनवून दिले नोड्स, काय म्हणतात त्याला? नोट्स नाही, नोड्स. हा आता ऐका ऐका, एक्झाम्पल सहित सांगतो. मला सांगा, इथे काहीतरी शेड्यूल ट्रिगर करायचं आहे. मला आहे ना काहीतरी सर्च करायचं आहे. आता समजा मला आहे ना टी शर्ट पाहिजे, मला शूज पाहिजेत, मला गुगलच्या वेगवेगळ्या साईटवर ना ते शोधावं लागणार. अरे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे इकडे तिकडे जाऊन, युट्यूबला जाऊन मला सर्च करावं लागणार. पण आता ह्याच्यासाठी तुम्ही नोटीस करा रे, तुम्ही पण कधीतरी केलं असेल की राव, पण मुलींना जास्त सवय अशा गोष्टींची.
त्या आहे ना अशा साईट्सला जातात, ई कॉमर्सच्या साईटला, आणि जास्तीत जास्त वेळ घालवतात. मी कशावरनं सांगतोय? प्रणालीवरनं सांगतोय हे. कारण मी हे नोटीस केलंय, ते बघितलं ना तर ती कुठल्या ना कुठल्या ई कॉमर्सच्या साईटवर असते, ती बघत असते. एकतर आमचं बाळ पण आहे, एकतर ती त्याच्यासाठी कपडे घेत असते, माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी. असं तिघांसाठी तिचं ना साईट चालणं चालूच असतं. पण तुम्ही विचार करा ना, ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातोय. पण जर आता आपल्याला काम आहे आणि आपण विचार केला की मला काहीतरी लॅपटॉप वगैरे शोधायचा, आता आपण लॅपटॉप वापरतो सगळे, तर शोधायला सांगितलं तर मी काय करेन? एक शेड्यूल करेल ट्रिगर. ह्याला मी काम सांगितलं, हे NA10चा वर्कफ्लो आहे. हा सगळ्या साईटला वेगवेगळ्या साईट, म्हणजे फक्त साईटच नाही, युट्यूब झाले, कुठले कुठले चॅनेल, वेगवेगळ्या गोष्टींकडनं डेटा आणेल. तो डेटा भरपूर प्रमाणात असेल आणि स्कॅटर्ड असेल तर मला मी परप्लेक्सिटीला पाठवेल आणि परप्लेक्सिटीला बोलेल, हा जरा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये करून आहे ना मला तो मेलवर सेंड कर बरं. आता तुम्ही विचार करा, जे ते व्यक्तीसाठी तुम्ही मगाशी हसले होते, पण तुम्हाला कळतंय का हे नो कोड आहे. हेच बसवण्यासाठी आधी डेव्हलपर मरमर करायचे, पण आता हे ह्या कंपनीने असे मल्टिपल ऑटोमेशनचे वर्कफ्लोज आहेत ना बनवून ठेवलेत. काय करून ठेवले? ऑलरेडी बनवून ठेवलेत. ते फक्त आपण डायरेक्टली काय करणार आहे? वापरणार आहोत. मग आता तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगतो. आता हे तुम्हाला कळतंय, हे सगळं जे दिसतंय ते NA10 आहे. काय आहे? NA10. हे काय आहे? LLM आहे की टूल आहे? टूल आहे. जे माझं काय काम करून देते सांगा रे मला. मी इथे प्रेझेंट नसताना पण तो माझ्यासाठी काम करतोय, म्हणजे माझा असिस्टंट झाला. मी तिथे प्रेझेंट नाही तरी माझ्यासाठी काम करतोय ना. चला ट्रिगर करूया, काय याला स्टार्ट करूया. नोटीस करा. चला बघा, इथे मी त्याला सांगतो काय सर्च करायचं रे. इथे तुला जे वाटेल ते सर्च कर. गिव्ह मी बेस्ट बजेट. काय पुढे? स्मार्टफोन. चला मोबाईल घ्यायचा आहे आपल्याला. आता बिग बिलियन सेल असतात माहिती ना. हां चला फोन, स्मार्टफोन. फील्ड ऍड केली फक्त. चला आता हा स्टार्ट होईल. नोटीस करा. बघा आता शेड्यूल झालाय वर्कफ्लो. नोटीस करत राहा फक्त, आणि तुम्हाला कळेल की जिथं हा मेल ID दिलाय ना त्या मेलला सगळ्या गोष्टी येतील. ठीक आहे. बघा आता तो स्टार्ट होईल. चालू कर. एक्झिक्युटिंग वर्कफ्लो. म्हणजे थोडक्यात हे कसं झालं रे, एका साईटवरनं आणलं, दुसऱ्या कोणाला तरी दिलं, त्याच्याकडनं दुसरं काम करून घेतलं आणि त्याला डायरेक्टली मेलवर आणून दिलं. हे टूल आहे. आणि परत सांगतोय, सगळे AIचे आत्ताचे जे मास्टर क्लास आणि हे सगळं होतात हे फक्त टूलच दाखवतात आणि आपल्याला असं वाटतं की ते बेस्ट आहे. पण तुम्ही नोटीस करा, हे तुम्ही घरी जाऊन सुद्धा स्वतः बनवू शकता. ठीक आहे. आणि ते किती कमी वेळात आपल्याला ते सगळं करून देतं. बरं मला सांगा रे, अशाच पद्धतीचं आपण मेक AIचं काहीतरी बघितलं होतं. कोणाला आठवतंय का मेक AI काय करत होतं? एक्सप्लेन करू शकता? हात वर करा आणि बोला तोवर. आपण हे होईपर्यंत आपण बोलूया. हा बोल. आठवतंय का? एक लिंक्डइनची पोस्ट शेड्यूल केली होती आणि ती शेड्यूल केलेली पोस्ट आहे ना, तुम्ही बघा ना, आपण तिथे जाऊन स्वतः पोस्ट टाकली का रे? नाही टाकली. आपण फक्त काय केलं? त्याला शेड्यूल करून दिलं. तो स्वतःहून लिंक्डइनला पोस्ट टाकत होता आणि पोस्ट टाकल्यानंतर मला अपडेट पण देत होता की मी ही पोस्ट टाकली. तुम्ही नोटीस करा. हे बघा, हा डेटा घेतोय, इथपर्यंत सगळं चालू होईल आणि डायरेक्टली ह्याला मेलवरती येईल. रिसेंटचा टाइम मेलवरती असेल आणि तिथे त्याने सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतील. जेव्हा कंप्लीट होतं ना तेव्हा ते टिक करतं. हे बघा टिक दिसलं का? आता ह्याने स्क्रॅप करून आणलाय डेटा, परप्लेक्सिटीला दिला पण, आणि परप्लेक्सिटीने मेलमध्ये पण सेंड केला. मेल बघूया. ठीक आहे. मेलला जा. ह्याला म्हणतात वर्कफ्लो ऑटोमेशन. हेच बोलतोय. हे AI असल्या गोष्टींमुळे जास्त भीती वाटते AIची. ठीक आहे. चला बजेट स्मार्टफोन. कितीचा टायमिंग बघा. टायमर काय, किती वाजत आता? 7:35 झालेत. रिसेंटवाला आहे. ओपन कर ना एकदा. बघा याने काय दिले बघा ना, बजेटमधले स्मार्टफोन प्लस त्याची लिंक पण दिले. आता यूट्यूबवर दिलंय,
वेगवेगळ्या सोर्सकडनं दिलं. याच्यावर एकावरती कोणावर तरी क्लिक करे सोर्सवरती. बरं हा 7:35 म्हणजे आत्ता आलेला मेल आहे बरं का, तुम्हाला कळलं असेल. आता 7:35 झालेत एक्झॅक्टली. ठीक आहे. आणि हा बघितलं का इथे स्मार्टफोनच्या रिलेटेड सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. आता तुम्ही मला सांगा, हेच मला जाऊन स्वतः करावं लागलं असतं. हे वर्क फ्लो ऑटोमेशन आहे. चला मग आपण एक काम करूया, अजून एक कुठलं तरी त्याला काम देऊया आणि त्याला एकदा सर्च करायला सांगूया. ठीक आहे. दुसरं काहीतरी दे आणि ते सर्च करून घे. शूज बीज बघूया आपण, आपल्याला शूज वगैरेची आवड असेल तर ते बघूया. फक्त इथे यायचं बघा ना, वर्क फ्लो मध्ये त्याला सांगितलं बजेटमध्ये मला शूज आणून दे, तर तो शूज सगळीकडनं स्क्रॅप करून ज्या ज्या बेस्ट बजेटमधले म्हणजे कमी प्राइस मधल्या गोष्टी तिथे आणून देईल. हेच तर बोलतो ना, हे ऑटोमेशन आहे. आय होप कळत असेल तुम्हाला. आणि हे फेमस टूल आहे बरं का, NA10. जर कोणी विचारलं NA10 तुला जमतं का, हो बोलून टाका डायरेक्टली. तुम्ही म्हणाल पण सर नाही जमत ना. इथे येऊन फक्त डेटा भरायला किती, ह्याला डेटा एंट्री म्हणतात. हा कोड केला का रे आपण? काहीच नाही केला. हे फक्त नोड सेट केलेत आपण फक्त याच्या. आणि हे कसं करायचं हे तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवलं जाणार आहे. हे टूल्स मध्ये कसं वापरायचं हे शिकवलं जाणार आहे. चला बघा, त्याने तिथनं सर्च केला, शेड्यूल केला ट्रिगर. आता तो सर्च करतोय. ठीक आहे. गुगलला गेला, डन झालं सर्चिंग त्याचं, पुढे आला. तुमच्या लक्षात येत आहे का, तुम्ही मला सर हे कोण करतंय, ह्याला फिरवतोय कोण? यांचा प्लॅटफॉर्म आणि त्याचंच नाव NA10 आहे. म्हणजे कोणीतरी कोड लिहिला असेल की नाही याचा. आणि आपल्याला असं वाटते ऑटोमेट झालं. अरे ऑटोमेट झालेली प्रत्येक गोष्ट कोणीतरी कोड केलेली असते. सेम आहे. ठीक आहे. आला आता याचा मेल आलेला असेल. चला मेलला जाऊया. रिसेंटचा टाइम बघा किती झालाय आणि त्या टाइमला मेल आलेला असेल. बजेट शूज आलाय का मेल? मग आता तुम्ही मला सांगा, हीच जर गोष्ट एखाद्या लिंकवर जा आणि बघ रे. बघा आता याच्यामध्ये त्यांनी सगळं दिलंय बरं का, शूजचे टाईप वगैरे सगळ्या, रनिंग टेस्टर माहिती पण दिलेली आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा हे पुमा, याच्यावर रिलेटेड व्हिडिओ आहे. दुसऱ्या लिंकवर गेला मे बी तुम्हाला तिथे ऍक्च्युअल शूज आणि त्याच्या प्राइस वगैरे असतील. पण मला असं वाटतं की हे शोधायला आपल्याला कितीतरी दिवस लागतात. त्यानंतर आपण घेतो. हेच वर्क फ्लो ऑटोमेशन होतं. चला पहिलं टूल कळालं का? मग आता तुम्ही मला सांगा, एखादा माणूस तुमच्या समोर आला आणि तो तुम्हाला म्हणला मी NA10 डेव्हलपर आहे. असं नाही हसायचं, जोरात हसायला पाहिजे. असलं घाण हसायचं ना, तर त्याने स्वतःला इंट्रोड्यूसच नाही केलं पाहिजे. का सांगतोय माहितीये का? अरे याच्यामध्ये काहीच लॉजिक नव्हतं. तुम्हाला लक्षात आलं का? तुम्ही म्हणाल सर ते नोड सेट करायचं तर लॉजिक आहे ना. ते ज्या दिवशी मी तुम्हाला शिकवेन ना टूलमध्ये, तुम्हाला असं वाटेल मास्तर लो कोड डेव्हलपर जास्त भाव खाऊ जाणार आहे. तेवढं तर नक्की. लो कोड नाही ऍक्च्युअली, हा नो कोड डेव्हलपर आहे. इथं कोड होता का? आपण फक्त त्याच्या साईटला जाऊन त्याचे नोड पॉईंट सिलेक्ट केले आणि सगळ्या गोष्टी झाल्या. कळले? चला जाऊया नेक्स्ट पॉईंटला. चला आता नेक्स्ट गोष्ट काय आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्हाला असं नाही का वाटत, मी लास्ट टाइम एक गोष्ट दाखवत होतो, मला इथनं ChatGPT ला काहीतरी सर्च करायचंय. ठीक आहे. तर तुम्हाला एवढं तर कळत असेल, इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. कशाची गरज आहे? इंटरनेट कनेक्शनची. चला मी शिवला बोलतो, शिव जरा नेट चालू करून काहीतरी कनेक्ट करायचं ट्राय कर रे. ChatGPT वगैरेला जाऊया. नेट काय? नेट गेलंय. तुम्हाला काय वाटतं? नेट गेलं तरी एक LLM असं असतं जे ऑफलाईन चालतं. कुठलं? ओलामा. नक्की चालेल? त्याला इंटरनेटची गरज आहे का? पण त्याला लोकल लेवलला रन व्हावं लागेल. लोकल लेवलला म्हणजे तो माझ्या मशीनवर रन होईल. तो ChatGPT सारखाच असेल, फक्त फरक एवढाच असेल, ChatGPT मला सगळ्या गोष्टींची माहिती देऊ शकतो. हा फक्त जेवढी त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आतापर्यंत प्रोव्हाइड आहे तेवढीच देऊ शकतो. मग चला जाऊया ओलामावरती. ठीक आहे. नोटीस करा आता इथे ना, इथे पण एक फ्लो आहे, तुम्हाला कळेल. ऐका ऐका ऐका. इथे तुम्ही म्हणाल तुम्ही कोटवेबचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला? जो व्हॉइस कॉल वगैरे करतोय ना, तो कॉलवाला प्रॉब्लेम आम्ही इथे सॉल्व्ह केलाय. हे पण ऑटोमेशन सारखं तुम्हाला दिसेल. मी याची तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे, पण लक्ष द्या. आता काही लोकांना असं सर हे केवढं डेंजर गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला प्लीज सांगतोय. ओलामा हे टूल, आता टूल म्हणण्यापेक्षा हा LLM आहे. याला फक्त आपण आपल्या कोडमध्ये वापरतोय. आपण कोड लिहितोय का रे त्याचा? नाही. पण हे झालं लो कोड डेव्हलपमेंट. बघा आता मला सांगा, हा UI बनवणारा ओलामा नाहीये, हा UI बनवणारा हा डेव्हलपर आहे, शिव आणि सुबोध. बरोबर की नाही? म्हणजे ह्यांनी कोड लिहिला, पण ह्या कोडवरती कुठेतरी एका ठिकाणी गेल्यानंतर ओलामाला काय करतोय, तो हिट करतोय आणि ओलामाला बोलतोय मला माहिती काढून दे. याचाच अर्थ तुम्हाला कळतंय का? थोडंफार काम आपण करतोय, पण जास्तीत जास्त काम ते जर करून देत असेल, ह्यालाच आहे ना लो कोड डेव्हलपर असं म्हणतात, जे मी मगाशी सांगितलं होतं. अरे कळतंय का? मग तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कुठल्या टाईपचा डेव्हलपर बनायचंय. ठीक आहे. चला टेकला जाऊया.
चला पटपट आता नोटीस करा, इथे काहीतरी माहिती टाक बरं. बघा हे दिसतंय ना, चॅट जीपीटी सारखंच काहीतरी आहे, आपण याला प्रॉम्प्ट देतोय. व्हॉट इज हार्ट पल्स रेट. चला टेक मध्ये कुठलं डोमेन सिलेक्ट केलं तर टेक मध्ये विचारलंय. बघा तो काय सांगतोय बघा ना, द प्रॉम्प्ट इज नॉट रिलेटेड टू दी डोमेन ऑफ टेक. कळतंय का रे? म्हणजे याचा अर्थ ह्याला रेस्ट्रिक्ट केलाय. कशासाठी रेस्ट्रिक्ट केला असेल सांगा? टेक आहे ना, टेकच दे. हे कळतंय का रे? मग चला नेक्स्ट पॉइंटला जाऊया. चला ह्याला चांगला प्रश्न दे रे टेक मधला. चला टेक मधला प्रश्न, व्हॉट इज जावा. टेक्निकल क्वेश्चन आहे का रे हा? अरे बोला, आहे ना, मग आन्सर दिलं पाहिजे. जावा रिलेटेड सगळी माहिती. तुम्ही म्हणाल की सर इथं नेट चालू असू शकतं, पण मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा नोटीस करा, इथं नेटवर्क इंटरनेट सेटिंग वगैरे म्हणणं आपण इंटरनेट कनेक्शन बंद ठेवणे चालवते. आता तुम्हाला भारी गोष्ट सांगू का, खूप लोक आम्ही नोटीस केलेलं आहे, ओला मला ऑलरेडी एका कंपनीने बनवलंय, ठीक आहे, आणि आपण त्याला लोकल लेवलला रन करतोय फक्त. हे तुमच्या लक्षात येत असेल. मग मला सांगा रे, याच्यामध्ये आपण ओलामाचं डेव्हलपमेंट केलं की आपण LLM चा वापर करतोय? मग हेच लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आहेत, हे आपल्याला पुढे जाऊन शिकायचं बरं का, सगळं हे कसं बनतं वगैरे. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंटला जाऊया. चला जा एखादं डोमेन घे आणि चला ह्याच्यावरती आता ह्याला ना चुकीची माहिती वगैरे विचारूया, काहीतरी थोडं वेगळं काहीतरी. हेल्थ मध्ये जा. हेल्थ मध्ये विचारतोय व्हॉट इज जावा. वा, तुझ्याकडे काही एकच क्वेश्चन आहे? हा, कारण जावाच्या बॅचला हा बसतो ना समोर तिथे, त्यामुळे ते तसं होतं. बघा हा प्रॉम्प्ट जावा रिलेटेड हेल्थ रिलेटेड नाहीये, हे सगळी गोष्ट आहे. चला मग जाऊया पुढच्या पॉईंट वरती आपण. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट. चला हे कुठलं टूल होतं रे? अरे बोला, ओलामा टूल आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे, चला पुढच्या पॉईंटला जाऊया. नेक्स्ट दाखवतोय का? चला ठीक आहे, दाखवा. बघ काय विचारतंय ते, हु इज ॲज नोन ॲज SRK. SRK कोण आहे? शाहरुख खान. कुठल्या डोमेन मध्ये विचारतोय? एंटरटेनमेंट. पण माझा प्रश्न असा आहे, एंटरटेनमेंट मध्ये ह्याने ओला मला ट्रेन करताना रेस्ट्रिक्ट करताना एवढंच सांगितलेलं की मला मूवीज रिलेटेड डेटा दे. कसला डेटा दे? मूवीज रिलेटेड. पण हा पण मूवीजचा एक पार्टच आहे, मूवी मधला एक ऍक्टर आहे की नाही. तुमचं मत काय, ह्याने याचा आन्सर द्यावं की नाही? द्यायला पाहिजे. पण तुम्हाला कळतंय का, हे जे स्ट्रक्चर आहे ना याचं, याला आपण रेस्ट्रिक्ट पण करू शकतो. हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा याने क्वेश्चन विचारलाय. बघा काय सांगते ते. बघा, SRK इज शाहरुख खान, अन इंडियन फिल्म ऍक्टर, प्रोड्युसर, टेलिव्हिजन पर्सनॅलिटी. का बरं ह्याने दिलं एवढं आपल्याला आन्सर का दिलं हे? कारण SRK हा रिलेटेड आहे कशाच्या? एंटरटेनमेंट डोमेनच्या. आता माझं काय म्हणणं आहे, ह्याला शॉर्टकट मध्ये विचारला होता, बरोबर की नाही? भारी गोष्ट सांगू का, ऐकताय सगळ्यांनी लक्ष. ऍक्च्युली याचं जे ओलामाचं मॉडेल होतं ना, त्याच्यामध्ये SRK ची इन्फॉर्मेशन नव्हती. तर ह्यांनी या लोकांनी काय केलं माहितीये का, रॅग नावाची कन्सेप्ट किती लोकांना आठवते? थांबा, चुकतंय काहीतरी, एवढी लोकांना माहित नसावं. सांगा रॅग म्हणजे काय, फुल फॉर्म सांगा आधी. रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. म्हणजे जेव्हा आपण चॅट जीपीटीला वगैरे जातो, त्याच्याकडे ऑलरेडी मेमरीमध्ये म्हणजे त्याच्या डेटामध्ये जर माहिती नसेल ना, तर तो वेगवेगळ्या वेबसाईटला व्हिजिट करून तिकडून डेटा घेऊन येतो. याला काय म्हणतो आपण? रॅग म्हणतो. आणि भारी गोष्ट सांगू का, नीट ऐका, ऍक्च्युली हा ओलामा आहे ना, याच्या एंटरटेनमेंटच्या सेक्शनमध्ये ना SRK ची इन्फॉर्मेशन नव्हती. या भाई लोकांनी काय केलं माहितीये का, एक लोकल रॅग नावाची कन्सेप्ट बनवली. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळू शकतं हे काय केलंय. हेच तुम्हाला मी शिकवणार आहे, हे कसं वापरलं जातं. ह्याच्यामध्ये लो कोड आहे बरं का, लो कोड. बघा आता नीट ऐका, हा आहे ओलामा. काय हा? ओलामा. याला आपण बोलूया हा LLMच आहे, पण हा कसला LLM आहे सांगा रे? ऑफलाईन. कसला LLM आहे? हा, मग ह्याचाच दुसरा भाऊ आपण बोलूया चॅट जीपीटी, जो की कसा आहे? ऑनलाईन. मला सांगा ह्याच्यासाठी कंपल्सरी नेट पाहिजे? याच्यासाठी नेट नसलं तरी चालेल. लक्ष द्या बरं का, लय जबरदस्त काहीतरी. मग जेव्हा तुम्ही इथे क्वेश्चन विचारला, जर हा क्वेश्चन ह्याच्याकडे नसेल तर ह्यांनी काय केलंय बघा, रॅगची कन्सेप्ट दाखवतो. रॅग असता, याच्यामध्ये रॅग कसा चालतो तुम्ही मला सांगा बरं. क्वेश्चन आला,
विचारला चॅट जीपीटीला. कोणाला विचारला? चॅट जीपीटीला. चॅट जीपीटीकडे हा क्वेश्चन ऑलरेडी स्टोअर नाहीये, तर चॅट जीपीटी काय करतं? इथनं रॅग वापरतं. काय वापरतं? रॅग म्हणजे काय सांगा? कुठल्या तरी वेबसाईटला व्हिजिट करणार आणि अपडेटेड डेटा आणणार. अपडेटेड डेटा आणला की तो आपल्याला आन्सर देऊ शकतो की नाही. पण आता हा तर ऑफलाईन आहे. मग हा क्वेश्चन याला कसा भेटला? तर ह्यांनी काय केलंय? काही गोष्टी ऑलरेडी एका फाईलमध्ये मिमिक करून ठेवल्यात की अशा टाईपची गोष्ट विचारली तर काय आन्सर द्यायचं. म्हणजे थोडक्यात आपण बोलूया का, ही एक फाईलच आहे, पण ह्यालाच आपण एक मॉडेल बनवू शकतो. काय बोलू शकतो? एक मॉडेल. आणि हे लोकल लेवलला आहे ना, म्हणूनच या कन्सेप्टला लोकल रॅग असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? लोकल रॅग. जेव्हा ओलामाला हा क्वेश्चन, ऍक्च्युली त्याला हा क्वेश्चन माहित नाहीये बरं का, पण त्याने आपल्याला, मला हे माहित नाही किंवा रिलेटेड नाहीये, मी फक्त मूवीजची माहिती देऊ शकतो, ह्याऐवजी त्याने लोकल लेवलला हिट केला आणि तिथनं एसआरकेची माहिती आणून तुम्हाला दिले. मग मी तुम्हाला एक सांगतोय, जर ह्याला भारी अजून टेक्निकल सांगायला गेलं ना, तर हवेत पण जाऊ शकतं गोष्टी, म्हणजे काय बत्त्या गुल होऊ शकतात. पण एवढं तर कळलं असेल ना, इकडचा रॅग आणि इकडचा रॅग मध्ये फरक कळला का तुम्हाला? मग सांगा बरं. सॉरी, सांगा, तुम्हीच सांगायचं. चॅट जीपीटीला जेव्हा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर भेटत नाही, तेव्हा तो रिअल टाइम सर्च करतो, मग डेटा आणतो. ओला मात्र ऑफलाईन आहे, त्याने पण रिअल टाइम सर्च सारखंच केलं. मी त्याला ऑलरेडी एक फाईल दिली होती, त्याने त्याच्यातनं जर मला सांगा ह्या फाईलमध्ये सुद्धा सापडलं नसतं, तर त्याने मला ते सांगितलं असतं की हा प्रॉम्प्ट माझ्या रिलेटेड नाहीये. हे कळतंय का रे? बरं, किती लोकांना लोकल रॅग नावाची कन्सेप्ट कळले? लोकल रॅग, ठीक आहे, कळलंय ना नक्की? बघूया आता, पुढे जाऊया. चला नेक्स्ट डेमो. चलो, हे टूल्स आहेत बरं का, सगळे टूल्स आहेत, ठीक आहे. चला मला सांगा रे, वेबसाईट जर मला बनवायची असेल, मगाशी त्या मुलाने नाव पण सांगितलं होतं, मला वेबसाईट बनवायची असेल, तर वेबसाईटसाठी आपण कुठलं टूल वापरतो? लवेबल. किती लोक असे आहेत ज्यांनी लवेबल टूल ऑलरेडी वापरलंय? एकदा तरी हात वर कराल. एवढ्या लोकांनी लवेबल टूल वापरलंय, नक्की ना? ठीक आहे, चला मग आता तुम्हाला एक दाखवतो. अशीच एक आहे ना साईट आहे, ह्याचं नाव काय सांगा बरं? ह्याचं, ह्या साईटला तुम्ही ओळखताय का? टूलच आहे हे पण, म्हणजे यूआय वरनं तर ओळखायला पाहिजे असं मला म्हणायचं. सचिन यूआय दाखव रे याचा. रेप्लिट किती लोकांनी ऐकलंय? हात वर करा ताट. रेप्लिट ऐकलंय? मला ना थोडंसं ना, ऐका, मला थोडं भारी पण वाटतंय आणि थोडं वाईट पण वाटतंय. का माहितीये का? जर तुम्ही कॉलेज लेवलला ह्या गोष्टी ऐकत असाल, आणि हे कंपनीमधली बरीचशी लोक हे टूल्स वापरतात बरं का. रेप्लिट डायरेक्टली तुम्हाला वेबसाईट बनवून देतं आणि 20 मिनिटाच्या आत वेब ॲप बनवून देतं, 20 मिनिटामध्ये. पण आपण काय करूया, एवढा वेळ आपल्याकडे नाही ना, मग ह्याला डिझाईन मागूया, एक प्रॉम्प्ट देऊया आणि तो आपल्याला एक एज्युकेशनल वेबसाईट बनवून देईल. एक प्रॉम्प्ट इथे देऊया, तो 5-6 मिनिटामध्येच आहे ना ही वेबसाईट आपल्याला बनवून देईल. ठीक आहे, चला मग बघूया आपण इथे काय करतोय. हा चला सचिन, एक प्रॉम्प्ट घेऊया, डायरेक्टली ऍड करूया. चला पटपट जरा. अरे 3 डेमो अजून दाखवायचे. 3 डेमो म्हणजे हे फक्त टूल्स आहेत, डेमो म्हणजे ऍक्च्युअल डेमो, तिथे कोडिंग वाल्या गोष्टी आहेत, ते दाखवतो तुम्हाला. चला इथे काहीतरी यांनी पाठवलंय की एक आम्हाला वेबसाईट बनवून दे. ठीक आहे, वेबसाईट कसली? एज्युकेशनल वेबसाईट. ठीक आहे, नोटीस करा, ज्याच्यामध्ये कॉलेज वगैरे रिलेटेड सगळं डिटेल घेता येतील वगैरे, सर्टिफिकेट्स आहेत, म्हणजे पायथनच्या कोर्ससाठीचीच वेबसाईट आहे असं समजून घ्या. ठीक आहे, चलो बघा. ह्याला किती वेळ लागेल माहिती आहे का? 6 मिनिटं. आता मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, ऍक्च्युअल वेबसाईट डिझाईन करायला किती वेळ लागू शकतो जर आपण बनवायला गेलो तर? हात वर करून सांगा, इंटरॅक्शन राहिलं पाहिजे. चला हात वर करून सांगा. एखादी बेसिक एज्युकेशनल वेबसाईट आहे, वेब ॲप आहे, तुम्हाला काय वाटते? तुमचा अंदाज सांगा, किती दिवस लागू शकतात एखादं वेब ॲप किंवा वेबसाईट बनवायला? हात वर करा, चला बोला, सांगू शकता कोणी, हात वर करा, चुकीचं बरोबर काही असो, मुलींपैकी बोला. चला, अजून अंदाज नाहीये. ठीक आहे, इकडे मुलांपैकी. हा बोल रे. 1.5 ते 2 आठवडे, म्हणजे किती दिवस आपण बोलूया? एक 12 ते 15 दिवस लागू शकतात एखादी वेबसाईट बनवायला. नोटीस करा. ठीक आहे, आता ह्याला आपण आहे ना विचारलं की प्रॉम्प्ट दिला, तर त्याने मला 2 ऑप्शन दिलेत. बिल्ड द एंटायर ॲप, म्हणजे डायरेक्ट तुला अख्खीच्या अख्खी वेबसाईट बनवून देऊ, की स्टार्ट विथ अ डिझाईन. मग मी त्याला काय बोलतो, हा बोलतो की 20+ मिनिट लागू शकतात, आणि इथं म्हणतोय 5 ते 10 मिनिट लागू शकतात. आपल्याकडे वेळेची कमी आहे, तर आपण डायरेक्टली त्याला बोलूया डिझाईन करून दे. 20 मिनिटं थांबण्याचे पेशंट नाही, 5-6 मिनिटांमध्ये डिझाईन करून दे, म्हणजे ऍप्लिकेशन डिझाईन होऊ शकतं. आणि मी तुम्हाला सांगतोय, एवढी भारी वेबसाईट दिसणार ना तुम्हाला की जे ऍक्च्युअल डेव्हलपर पण बनवत नाहीत. मग आता काही लोक होते, सर मग त्या मुलाचं बरोबर होतं. तुम्हाला शेवटी जाईपर्यंत आहे ना त्याचं कौतुक वाटेल, तुम्ही जाताना मे बी त्याला उचलूनच न्याल की मित्रा तू बरोबर होता. नो कोडलाच आम्ही पण शिफ्ट व्हायला पाहिजे, जर नो कोडमध्ये एवढं भारी भारी गोष्टी मिळतात. पण याचे ड्रॉबॅक पण मी तुम्हाला जाताना सांगणार आहे. ठीक आहे, लक्ष द्या.
चला हा आता काहीतरी बनवतोय आपण, बघू. तुम्हाला इथे साईडला दिसेल पण गोष्टी करताना. चला तोपर्यंत मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. इथे 5-6 मिनिटं घालवायचीत ना, मग स्टोरी सांगतोय. ठीक आहे, चला. तुम्हाला कसली स्टोरी सांगणार? चला माझी स्टोरी सांग. तशी नाही, ठीक आहे. लगेच असं होता पोरगा, म्हणजे हा काय सांगतोय असं याला ऐकायचं. ठीक आहे, मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो, नीट ऐका. ऐका बघा, हे जे ना, हे टेक्निकलच्या गोष्टी, ज्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये खरं सांगू का, मला ना आधी ह्या गोष्टी लय बोर वाटायच्या, की नेमकं वाटायचं की काय चाललंय, काय राव, हे कसलं चाललंय. म्हणजे आधी असं वाटायचं की हे आपल्याला जमत पण नाही. ठीक आहे, पण तुम्हाला सांगू का, प्रोग्रामिंग एवढं भारी का आहे ते तुम्हाला कधी कळेल माहिती आहे का, जर तुम्ही काहीतरी शिकलात बनवायला आणि जेव्हा लोक तुमचं कौतुक करायला लागतील ना, चायला भारी बनवले बरं का, पण मित्र तसे पाहिजेत. तुम्ही जर मित्राला सारखा हॅलो वर्ल्डचाच कोड दाखवताय, तुम्ही रोज त्याला बोलताय इकडे आज नवीन कोड केलाय, तो पण एक्साइटमेंट मध्ये येतो, तो बोलतो दाखव बरं, लॅपटॉप येतो हॅलो वर्ल्ड. आई शपथ, म्हणजे इथं काही गोष्टी बोलता येत नाही, पण मित्र तर शिव्याच घालतात. ठीक आहे, तुम्हाला पण माहिती असेल, आपण सेम टाईपचा कोड एखाद्याला दाखवला तर त्याला पण ते बोर होऊ शकतं की नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की जर नवीन नवीन ऍप्लिकेशन वगैरे तुम्ही बनवायला शिकले ना, तर तुम्ही ऍप वगैरे लोकांना दाखवू शकता. का सांगतोय, कारण की फ्रीलान्सिंगची एक टर्म तुम्ही ऐकलेली असेल, आणि तुम्ही ना जेवढं तुम्हाला नॉलेज आहे ना, तेवढं तुम्ही कोड करून भारी लेवलला पोहोचू शकता. आणि मी तुम्हाला हे का सांगतोय, मला तिथनं सवय लागली की शून्यातनं कसं शिकायचं, आणि म्हणूनच मी शिकवायला लागलो. मी तुम्हाला सांगितलं, माझ्या मित्रांचे भाऊ होते, त्यांनी मला झाडावर चढवला आणि मी चुकून शिक्षक झालो, माहिती आहे का, चुकून शिक्षक. पण मी तुम्हाला सांगतोय, मला एवढी आवड निर्माण झाली ना, आणि मला खूप भारी वाटतं. मी एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळं शिकू शकतो, आणि तिथनं आज तुमच्यासमोर असा शिक्षक उभा आहे. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 18,000 पेक्षा जास्त स्टुडंटला शिकवलंय, आणि 13,000 पेक्षा जास्त प्ले स्टुडंटचा डेटा आमच्याकडे. प्ले स्टुडंट जे माझ्या क्लासमधनं प्लेस झाले, त्यांच्या इंटरव्ह्यूला काय विचारलं यापासून सगळा डेटा माझ्याकडे. तुम्हाला तू डेटा घेऊन काय करतो, तुम्हाला देतो. जे बॅचला येतात ना, त्यांना माहिती असतं ना, सेमच पॅटर्न असतात बऱ्याचशा कंपन्यांचे, तर ते सोपं पडतं आपल्याला. आणि म्हणून म्हणतोय की एवढं सोप्या गोष्टी आहेत, पण चुकीच्या मार्गाने कधी पैसे नाही कमवले, शॉर्टकट नाही मारला. ठीक आहे, चला माझी स्टोरी संपली, आता येऊया आपल्या प्रोग्रामच्या स्टोरीकडे. तुम्ही मला सांगा, आपण ह्याला काय इनपुट दिलं होतं, प्रॉम्प्ट काय दिला होता, काय प्रॉम्प्ट दिला होता, एक एज्युकेशनल वेबसाईट बनवून दे, कोर्ट वेबसाठी बनवायचे असं आपण म्हणूया. ठीक आहे, तर तुम्ही बघा, एकदम क्वालिटी वेबसाईट बनवली, स्क्रोल कर सगळं जसं कोर्ट वेबची वेबसाईट आहे ना, तशीच वेबसाईट बनवून दिली. आणि तुम्ही मग नोटीस करा, मी 5-6 मिनिटं झाले स्टोरी, त्याच्यापेक्षा जास्त वेळ सांगतोय, पण ह्याने आधीच मला बनवून दिलं होतं. आणि तुम्हाला कळतंय का, ह्यालाच मला जर ॲक्च्युअल ॲप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं, आपल्या बॅचेस माहिती आहे ना अशा असतात, ऑफलाईन, ऑनलाईन आणि व्हर्च्युअल. तिथे नोटीस करा, इथे बघा ना टॅब पण आलेत, ऑफलाईन, ऑनलाईन, ऑफलाईन आणि व्हर्च्युअल. आणि त्यांनी सगळा प्रॉम्प्ट आम्ही तसाच दिला होता जसं कोर्ट वेबची वेबसाईट आहे, आणि त्यांनी तशीच्या तशी वेबसाईट, टेस्टिमोनियल्स वगैरे पण दिलं त्यांनी, स्टुडंट काय बोलतात क्लासबद्दल वगैरे सगळ्या गोष्टी. तुम्हाला कळतंय का, ही धोक्याची सूचना आहे असं वाटत असू शकतं, पण तुम्हाला माहिती आहे का, एक चांगली पण गोष्ट सांगतो, ह्या कोडला जर आपण ह्याला कोड मागितला तर हा आपल्याला कोड पण देतो बरं का. आता हा जावा स्क्रिप्टमध्ये कोड देत नाही. ठीक आहे, अरे ऐकताय का, लक्ष देत आहे ना, सगळे कळतंय ना. मग तुम्हाला असं वाटेल हे कोड पण सगळं देतं, आपल्याला सगळंच भेटते, मग आपण याचा कसा वापर करू शकतो. पण तुम्ही नोटीस करा, तुम्हाला एक छोटासा हे दाखवतो डेमो. इथे तुम्ही नोटीस करा, बिल्ड फंक्शनॅलिटी असं जर गेलात ना तुम्ही, तर ते तुम्हाला म्हणतं पैसे भर. ठीक आहे, आता बघा इथे नोटीस करा, त्याला जा रे इकडे, जरा घेऊन जा. बघा, अपग्रेड टू कंटिन्यू बिल्डिंग, म्हणजे मला ह्याला ऍप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं तर मला काय करावं लागेल, अपग्रेड करावं लागेल. अपग्रेड करायला गेलं तर पैसे द्यावे लागतात. पण तुम्हाला एक लक्षात येते का, पण हे पैसे त्या डेव्हलपरपेक्षा नक्कीच कमी आहे जेवढे मी कामाला ठेवेन. हे परवडण्यासारखं आहे की नाही. आणि म्हणून कंपनी काय विचार करतात माहिती आहे का, त्यापेक्षा मी एखादं टूल पेमेंट देईन त्यांना, त्यांच्या पैशाने मी माझी वेबसाईट, वेब ॲप बनवू शकतो, तर मला डेव्हलपर हायर करायची काय गरज आहे. आणि म्हणूनच त्याचा भाऊ सारखा म्हणत होता की आता लय रिस्की काम आहे, जॉबमध्ये राहता येईल की नाही याची गॅरंटी नाही. आता तुम्हाला हे कळतंय का, नक्की लक्षात आलं का. पण नीट ऐका, आता याच्यामध्ये कस्टमायझेशन नाहीये. तुम्हाला जर तुमच्या मनाने काही गोष्टी करायच्या असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंट यायलाच पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतोय ह्यांचा वापर, टूलचा वापर आणि आपलं डेव्हलपमेंटचं नॉलेज एकत्र करून आपण बेस्ट लेवलचे डेव्हलपर नक्कीच बनवू शकतो. आणि म्हणून अशा गोष्टींच्या लय नादी लागू नका, लय लोड घेऊ नका. ह्या साईटचं नाव आहे, नाव काय आहे साईटचं, कोर्ट वेब. कोण बोलते, अरे मित्रा, वेबसाईट बनवायला दिली पण ती साईट आहे ना कुठली तरी, त्यांचं कुठलं तरी टूल आहे ना, टूलचं नाव काय आहे, रेप्लिट. लक्षात राहील का. हां चला आता डन आहे. ऐका, ऐका, असं नाही का वाटत राव, हे सगळ्यांनी लक्ष द्या.
आता सुटतच आले 5-1 मिनिटं 5-10 मिनिटं मॅक्सिमम. ठीक आहे, नीट लक्ष. असं नाही वाटत टूल बघून बघून लय बोर होतंय. ठीक आहे, हे टूल जर आपण मी अजून 1-2 टूल तुम्हाला दाखवले तर तुमच्या एक लक्षात येते का टूल मध्ये आपण काय भारी केलेला नसणार आहे, सगळं टूल करून देतोय. पण आपण एक काम करूया, आता जरा अशा ठिकाणी उडी मारूया जिथे आपल्याला डेमोज बघायला भेटेल. ठीक आहे, चला मग एक काम करूया, आपण एक API बाइंड कसं करायचं. आता बघा नीट ऐका सगळ्यांनी, हे 0 कोड होते सगळीकडे, हे लो कोड नव्हतं, हे काय होतं, नो कोड होतं. आता थोडंसं ना लो कोडच्या सिनारिओ मध्ये जाऊया, ज्याच्यामध्ये अर्धा कोड आपण केलाय आणि अर्ध्या कोड मध्ये आपण कोणाची मदत घेतोय, ChatGPTची, जेमिनायची आणि परप्लेक्सिटीची. चला मग एक वेबसाईट बघूया, बेसिक वेबसाईट जी आपल्या टीमने बनवलेली आहे. त्याच्यामध्ये कशा कशाला हिट केलंय तुम्हाला कळू शकतं. ही वेबसाईट फक्त 2-3 तासात बनवली गेली. तुम्ही म्हणाल 2-3 तासात असलं ऍप्लिकेशन बनत असेल तर अवघड आहे, पण हे मला मदत कशामुळे झाली, ह्याला आता हे गोविंद आणि टीमने बनवले, म्हणजे वेबच्या टीमने बनवले. पण 2-3 तासात हे कसं काय झालं असेल, याचा अर्थ यांनी वेबसाईट बनवली, पण त्याच्या आतमध्ये जो डेटा आहे ना ते कॉल आपण ह्यांना कोणाला दिले, जेमिनायला दिले असतील. जेमिनाय परप्लेक्सिटी काय LLM आहे, मग त्यांचा वापर करून आपण ही वेबसाईट बनवली. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या, पण ही नो कोड नाहीये, ही लो कोड. काही लोकांच्या चेहरा असा असतोय दोन्ही सेमच वाटतंय मला आता. नो कोड म्हणजे जिथं अजिबात कोडिंग नाही, आणि लो कोड म्हणजे आपला कोड आहे त्याच्यामध्ये आपण त्यांची मदत घेतोय. चेक करा. चला आता ही वेबसाईट काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ही नोटीस करा, टेस्ट टू टॉप नावाची एक वेबसाईट बनवली. 3-1 तासातच ही बनलेली वेबसाईट आहे बरं का, बाय कोर्टवेब. आणि तुम्ही नोटीस करा, अशी वेबसाईट जर 3 तासात बनवू शकते, ह्याच्यातलं डेव्हलपमेंट 3 तासात केलंय आणि बाकीचे सगळे API चे कॉल होते. मग तुम्हाला जे वाटते ना की 2 आठवडे लागतात वेबसाईटला, तर आपण LLMचा वापर मदत करून आहे ना, डायरेक्टली टूल न वापरता, पेड टूल न वापरता, फ्री टूलने आपण 3-4 तासात पण वेबसाईट बनवू शकतो. चेक करूया. चला इथे काय करते माहिती आहे का, ह्या वेबसाईटमध्ये 2 पार्ट दिलेले आहेत. लक्ष देत आहे. मी मगासपासून तुम्हाला क्वेश्चन विचारत होतो की टेक्निकल न्यूज ऐकता का, टेक्निकल न्यूज ऐकता का. तर आपल्याला काय होतं रे, टेक्निकल न्यूज आपल्याला ह्याच्यावरती दिसत नाही, इंस्टाग्रामवरती. आपण इन शॉर्टला गेलो तर तिकडे वेगवेगळ्या खुनाच्याच न्यूज दिसतात की ड्रम मध्ये टाकला, पुरला, हनीमूनला गेला, पडला, मेला. मग आपल्याला टेन्शन येतं की आपलं भरकटतात ना गोष्टी. मग त्याऐवजी आपण काय बोलतो, अशा टेक्निकल न्यूज जर भेटल्या तर आपण काय करूया, मला सांगा, तुम्हाला जर टेक्निकल न्यूज पाहिजे असेल तर आपण परप्लेक्सिटीला किंवा जेमिनायला जाऊ शकतो, ChatGPTला विचारू शकतो. पण त्यांचा पण एक प्रॉब्लेम आहे, ते सरसकट अशा धाड न्यूज देणार एका खाली एक. मग त्यालाच आपण एका फॉर्मॅटमध्ये दाखवू शकतो की नाही. पण इथे आपल्या कोडनी फक्त तो फॉर्मॅट लिहिला, कोड लिहिला, पण ऍक्च्युअली API परप्लेक्सिटी किंवा जेमिनायचे वापरले. चला मग चेक करूया का. चला नोटीस करा, इथनं बघा, इथे एक मेल ID वगैरे तो टाकेल. ही वेबसाईट बनली गेली बरं का, ही 3-4 तासात यांनी बनवलेली वेबसाईट आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आहे, हे हा कोड कुठनंही उचललेला नाही. इथनं फक्त जेमिनाय आणि परप्लेक्सिटीचे API हिट केलेत. किती लोकांना API बाइंडिंग शब्द माहिती आहे, हात वर करा, ऐकलाय API बाइंडिंग. API बाइंडिंगचा अर्थ काय होतो, कुठल्या तरी लोकांचे API आपण घेतो आणि आपल्या कोडमध्ये हिट करतो, ते आपलं काम करून देतात. API बाइंडिंग सोप्या भाषेत सांगितलं. ठीक आहे, चला जाऊया. आता इथे नोटीस करा, टेक न्यूजला जाऊया, मग टेस्टला जाऊया तिकडे. ठीक आहे, आता टेक न्यूज. आता तुम्ही नोटीस करा, NVIDIA गिव्स OpenAI $100 बिलियन. ही टेक न्यूज आहे की नाही. सगळ्या न्यूज दिल्या आणि इथे ना तो सांगतो पण कुठल्या साईटवरनं घेतलंय. आता तुम्ही मला सांगा, हा सेम क्वेश्चन जर मी टेक न्यूज, एकदा जा रे, एक काम करे, इंटरनेट कनेक्शन आहे का, चालू आहे का, परप्लेक्सिटीला जा, आहे का परप्लेक्सिटी, बघा परप्लेक्सिटीला जाऊ आणि त्याला बोलू टेक न्यूज दे. कळलं, टेक न्यूज. हां, तर इथे टेक न्यूज करा, बेसिक प्रॉम्प्ट आहे, गिव्ह मी लेटेस्ट टेक न्यूज वगैरे असं काहीतरी दे. हां, नोटीस करा सगळ्यांनी, हा परप्लेक्सिटी आहे ना, कळतंय ना, हा LLM आहे. आता नोटीस करा, आता ह्याचा फॉर्मॅट बघा, हे बघून आपण वाचणार नाही. आलं का लक्षात. आपण काय केलं माहिती आहे का, API हाच हिट केलाय. पण आता जा रे आपल्या साईटला जा. आता ह्याने बनवलेल्या साईटमध्ये तुम्ही नोटीस करा, इथं त्याच न्यूज आहेत बरं का, पण लुक अँड फील बघितला का, यालाच म्हणतात लो कोड. लो कोडने काय केलं असेल, चला कोणीही इथे बसलेल्यांपैकी ज्यांना हे कळलंय, हे काय वेगळं केलंय, एक्सप्लेन करायचं तुमच्या भाषेमध्ये, तुम्हाला इथे काय दिसतंय. चला हात वर करा कोणी आणि एक्सप्लेन करा, त्या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय. परप्लेक्सिटीला डायरेक्ट हिट करणे आणि आपला कोड लिहून हिट केल्यानंतर काय वेगळ्या गोष्टी दिसतात. हात वर करा आणि सांगा. चला मला पण कळू द्या ना, तुम्हाला समजते तुम्ही काय बघताय. हात वर करा आणि सांगा. चला कोण सांगतंय, हा मित्र बोल. कारण हा इंटरॅक्टिव्ह जास्त फॉर्मॅट आहे.
मग तुम्ही मला सांगा, परप्लेक्सिटीने मला इंटरॅक्टिव्ह बनवून नव्हता दिला, याचा अर्थ मी काय केलं असेल कोडमध्ये सांगा? एपीआय हिट केला परप्लेक्सिटीचा, आलेल्या डेटाला आपल्या UI मध्ये कन्वर्ट केला, आणि ह्याच कन्सेप्टला म्हणतात एपीआय बाइंडिंग. म्हणजे मित्रांनो, माझा कोड आणि परप्लेक्सिटी LLM सोबत काम करतायत, आणि ह्यालाच मी मगाशी तुम्हाला वाक्य सांगितलेलं, याला काय म्हणतात? लो कोड डेव्हलपर. अरे कळते का? आणि आता अशा लोकांच्या डेव्हलपरची मागणी वाढत चालली. का माहिती का? ज्याला ऑलरेडी डेव्हलपमेंट येत आहे आणि मध्ये मध्ये एपीआय इंटिग्रेट करता येतात, जे की एआयचे एपीआय आहेत. एआयच आहे ना LLM. ठीक आहे, चला मग आता पुढे जाऊया. आता क्विजचं एक बघूया. आता तुम्ही मला सांगा, क्विजच्या बद्दल एक सांगतो. हा, मला सांगा रे सगळ्यांनी, लक्ष द्या. कोड टू चे ऑलरेडी असलेले स्टुडंट हात वर करा. 2 4 10 तरी असावेत किमान इथे बसलेल्यांपैकी. चला हात वर करा. बरेचसे आहेत ऑलरेडी. तुम्हाला माहिती आहे का ह्यांना का विचारतोय बघा, हे मॅनेज केलेले नाहीत बरं का नवीन लोकांना. नाही तर तुम्हाला असं वाटेल की ह्यांना आधीच सांगितलेलं असावं. ह्यांना बघा मी प्रश्न विचारतो. तुम्ही नोटीस केलं असेल तर आपल्यामध्ये ना ऍप्लिकेशन मध्ये क्विज येतात ना. बरं, किती लोकांनी क्विज सॉल्व्ह केलंय? एक तरी क्विज सॉल्व्ह केलाय, म्हणजे एक तरी टेस्ट दिलेली आहे, क्विज सॉल्व्ह केलाय. हात वर करा. हा, यांच्याकडे बघा बरं का, हे मॅनेज केलेले लोक नाही, मी परत सांगतोय. ठीक आहे, हा ऐका. तर ना यांना जे क्विज कसे असतात, एक क्वेश्चन असतं, 4 ऑप्शन असतं, बरोबर की नाही? आता तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला कोड टू वेब म्हणून लय मेहनत घ्यावी लागते. म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही क्विज काढतो, त्याचे ऑप्शन देतो, एक एक्सेल शीट मध्ये ते भरतो, त्याचा करेक्ट ऑप्शन पण देतो, सगळं भरतो, आणि जेव्हा तुम्ही क्लिक करता ना इकडून, तेव्हा ते ना एक्सेल शीट मधनं रीड करतं आणि UI मध्ये दाखवतं. म्हणजे याचा अर्थ ते एक्सेल शीट मध्ये पहिली तर झंझट ही आहे, क्विज काढा, त्याला ऑप्शन द्या, करेक्ट आन्सर द्या. पण आता तुम्हाला माहिती आहे का, हेच जर मी जाऊन ChatGPT ला बोललो, जेमिनायला बोललो किंवा परप्लेक्सिटीला बोललो, ऐक ना मला ना पायथन वरती एक थोडे क्विज पाहिजे, देशील का? तर ते मला क्विज देऊ शकतं. पण आपण आता एक काम करूया, ठीक आहे, जा रे तिकडे जरा एकदा कुठल्या तरी प्लॅटफॉर्मला जा, ChatGPT वगैरे, त्याला बोलूया की मला पायथन रिलेटेड 5 क्विज दे. तर तुम्ही नोटीस करा, लक्ष द्या, ह्याला लो कोड का बोलतोय ते तुम्हाला कळेल. मी तुम्हाला सांगतोय, माझी पहिलं इन्स्टिट्यूट असं असेल इथे पुण्यात, ज्यांनी तुम्हाला आहे ना फक्त डेमो, डायरेक्ट नाही सांगितलं, विथ डेमो सांगतोय सगळ्या गोष्टी, आणि ते पण स्टार्टिंगच्या लेक्चरला. डेमोज मध्ये असे डेमो दाखवणे जोक नाहीये बरं का. तुम्ही कुठलाही क्लास शोधा, ते तुम्हाला डेमो नाही दाखवणार, ते तुम्हाला बडबडतील. डेमो इथे नोटीस करा. मला सांगा, हे क्विज आले की नाही? बघायला छान वाटत, सोपे वाटत की नाही? छान. पण माझं काय म्हणणं आहे, आता ह्यालाच जर मी तिकडून हिट केला आणि ह्याच्याकडनं क्विज मागवले, तर माझं काम कोड टू वेब मध्ये सोपं झालं. तो मला दरवेळेस नवीन नवीन क्विज देईल, माझा वेळ वाचला क्विज काढण्याचा, बरोबर आन्सरचा पण मला ऑप्शन वगैरे काय एक्सप्लेनेशन वगैरे सगळं देऊ शकतो की नाही? मग चला आपण एक काम करूया, इथं जा रे क्विज मध्ये. चला इथे ऑलरेडी ह्याने काही क्विज सॉल्व्ह करून ठेवलेले, आपण स्टार्ट क्विज करूया. तर तो मला ऑप्शन विचारतोय, हे लक्षात घ्या, हा UI डेव्हलपमेंट मध्ये बनवलाय, कोड लिहिलाय, म्हणजे हा कमी कोड आहे, पण हा कोड आहे. पण मी ह्याच्यामधनं कोणाला हिट करतोय रे? परप्लेक्सिटी, जेमिनाय किंवा ChatGPT यांना हिट करतोय. आता मला क्विज दिला, याच्यामध्ये पायथनचे क्विज घेऊया आपण. स्क्रोल करा, बघा इथे सगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. मग जेवढे ऑप्शन दिले, स्टार्ट क्विज करूया. चला, आता तो लॉन्चिंग क्विज म्हणजे आता इथं काय होत असेल जरा सांगा बरं तुम्ही. कुठल्या तरी एपीआय ला हिट झाला. प्लीज लक्ष द्या, नवीन लोक जरी असाल, तुम्ही सेकंड इयरचे असाल, तरी तुम्हाला कळलं पाहिजे बिहाइंड द सीन काय चाललंय. एवढ्या कमी वेळामध्ये त्याने काय केलं माहिती का, बटनवर क्लिक केल्यानंतर याने एपीआय हिट केला, परप्लेक्सिटीला गेला, परप्लेक्सिटीला बोलला प्लीज माझ्यासाठी पायथनचे क्विज आणून देते का. परप्लेक्सिटीने त्याला आन्सर दिला असणार, मगाशी जे तुम्हाला दिसले क्विज ते ह्याने घेतले, आलेला डेटा ह्या फॉर्मॅटमध्ये दाखवला. आता तुम्ही मला सांगा, तिकडचे क्विज बघायला छान वाटत होते का ऍप्लिकेशन मध्ये? आणि म्हणूनच म्हणतोय, छोट्या कमी कोड मध्ये भारी UI झाला की नाही, लोक परप्लेक्सिटीला जाण्याऐवजी तुमच्या ऍपला येतील. आणि म्हणूनच म्हणतोय, लो कोड डेव्हलपर पण भारीच होत आहेत. पण लो कोड साठी कोड आहे. तुम्ही नोटीस करा, मी तिसरा चॉईस दिला असताना मे बी जास्त लोक असते नो कोड. तुम्ही मगाशी मी 2च चॉईस, एक मिनिट मित्रा, तू कुठला चॉईस घेतला होता? लो कोड, ठीक आहे. आणि दुसऱ्या लोकांनी, बाकीच्या लोकांनी डेव्हलपमेंट. तिसरा ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे जो तुम्हाला खूप आवडेल, पण मला नाही आवडणार तुम्ही तो घेतलेला. माझा क्लास कसा चालेल? ठीक आहे, बरं लक्ष द्या, लक्ष द्या. ठीक आहे, चला इथे क्विज सॉल्व्ह करूया. बरं आन्सर द्या रे. व्हॉट इज द करेक्ट वे टू कमेंट अ सिंगल लाईन इन पायथन? एक तरी आन्सर बरोबर द्या बरं का. 5 क्विज असतील, एक तरी बरोबर येऊ द्या. हा बोल मित्रा. हॅश. चला हॅश. आता हे आपल्याला शेवटी दिसेल आन्सर बरोबर आहे की नाही. ठीक आहे, नेक्स्ट. हे बरं, हे आपण सेट केलेलं क्विज नाही तर त्याने दिलाय आणून डेट. त्याने म्हणजे कोणी?
परप्लेक्सिटी जो एपीआय हिट केलाय. चला सेकंड, विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट बिल्ट इन डेटा टाईप इन पायथन. सांगा. इंट, फ्लोट, स्ट्रिंग, कॅरेक्टर. कॅरेक्टर नक्की का? पण बिल्ट इन डेटा टाईप पायथन मध्ये कुठलाच डेटा टाईप नसतो ना. आता थांब एक मिनिट, बरं झालं पायथनचे क्विज घेतले. चायला दूध का दूध पाणी का पाणी झालं. पहिलाच टॉपिक आहे डेटा टाईप बरं का आपला. आता हात वर करायचा. किती लोकांना याचा आन्सर माहिती आहे? हात वर करायचा, ताटाने सांगायचा आन्सर. नाही जमलं तर क्लास लावायचा. ठीक आहे चला सांगा. हात वर करा, सांगा ना याचा आन्सर. चला बोला. ताट हात वर करून बोललोय. हा बोल मित्रा. कॅरेक्टर. हा चला अजून 4 ऑप्शन आहेत. 4 जण 4 घेऊ शकतात. एकाच तरी बरोबर येणार. हा चल मित्रा इकडे कोण होतं? हा कॅरेक्टर. बरं बरं किती लोकांचा आन्सर कॅरेक्टर आहे? एक मिनिट बघा जमतंय का. आज युट्यूबला जा. पायथन इन 1 hour. कंप्लीट पायथन इन 1 hour. कंप्लीट पायथन इन 5 minutes. आग लागेल आग कुठेतरी, कळते का? हे सगळं स्किप असतं. ठीक आहे चला असो. कॅरेक्टर आन्सर दिलंय तर क्लिक करूया. चला नेक्स्ट. बरं आता याच्या पुढे काहीतरी चुकायला पण पाहिजे ना. वाचा. व्हॉट कीवर्ड इज यूज टू स्टार्ट अँड इफ स्टेटमेंट इन पायथन. लय गरीब कोड दिलंय. वेन लिहूया वेन. हा एक मिनिट याचा आन्सर काय सांगा. इफ आहे पण आपण चुकीचा आन्सर देऊया. वेन लिहूया वेन. ठीक आहे. हाऊ डू यू डिफाइन अ फंक्शन इन पायथन. सांगा. हा हे सांगू शकता आन्सर. डेफ माय फंक्शन ब्रॅकेट कोलन माय फंक्शन ब्रॅकेट डेफ फंक्शन माय फंक्शन फंक्शन माय फंक्शन डिफाइन माय फंक्शन. सांगा याच्यातलं काय असतं. डेफ ए. चला ए क्लिक करू. ठीक आहे नेक्स्ट. विच लूप इज यूज टू इटरेट ओव्हर अ सिक्वेन्स. आता ह्याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये लिस्ट टपल स्ट्रिंग इन पायथन. आता सांगा लूप कुठला वापरला जातो. वाईल लूप असतं का पायथन मध्ये? अरे बोला रे. हा फॉर लूप, डू वाईल, रिपीट लूप लिहूया आपण. ठीक आहे चला क्लिक करा. नेक्स्ट. आता हे क्विज कंप्लीट झालं. स्क्रोल करा. आता तुम्ही नोटीस करा कंट्रोल फ्लोचा आन्सर चुकलाय आणि लूपचा आन्सर चुकलाय. तर ते बोलतं की तुला लूप आणि कंट्रोल फ्लोचा अभ्यास नीट करायला पाहिजे. अरे तुमच्या लक्षात येत आहे का? हीच गोष्ट आधी आपण अॅनलाइज करावी लागायची. आता ह्याने काय केलं माहितीये का? जे बरोबर आन्सर चुकीचे आन्सर आहे ना ते परप्लेक्सिटीकडनं आणले होते आणि त्याने त्यालाच विचारलं कुठल्या एरियावरती जास्त काम करायची गरज आहे. परप्लेक्सिटीने स्वतःच डेटा दिला आणि यांनी फक्त ग्राफ मध्ये दाखवलाय. हे तुमच्या लक्षात येते का? ही वेबसाईट आता जर कॉलेज लेवलला तुम्ही दाखवली तर तुमच्या लोक बोलतील कॉलेजचे टीचर चांगली वेबसाईट बनवले, पण ही 3 तासाच्या आत बनलेली वेबसाईट आहे. आता हा काही लोकांचा फायनल इयरचा प्रोजेक्ट पण असू शकतो. तुम्ही लक्षात घ्या. आणि हाच कोणीतरी 12,000 विकत पण घेईल. त्यांचं मला खूप वाईट वाटतंय नाही का? तुम्ही म्हणा सर 12-15 हजार देतो ही द्या वेबसाईट आज मला. ठीक आहे कोड केला. अरे टिंब भर वेबसाईट आहे. आता मला बोलता येत नाही काही शब्द, पण अरे तुम्ही इमॅजिन करा केवढीशी वेबसाईट साधी आणि याच्यामध्ये परप्लेक्सिटीचे एपीआय हिट केले. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, याला ऑलरेडी कोडिंग येतंय. याने फक्त एपीआयचा वापर केला परप्लेक्सिटीचा, म्हणजे एआय इंटिग्रेट केला आणि हा या लेवलचा कोडर बनला. म्हणजे आता थोडक्यात असं बोलूया का, ह्या मित्राने हा होता वेब डेव्हलपर, पण आता हा वेब एआय डेव्हलपर झालाय. कळते काय? एआय इंजिनियर. का? कारण हा काय करतोय? एपीआय हिट करतोय. पण मला असं वाटतं याला एआय इंजिनियर आपण तेव्हा बोलूया जेव्हा ऍक्च्युली त्याला एलएलएम आणि इंटरनल गोष्टी माहिती असतील. आणि सगळं सोपं आहे. आय होप तुम्हाला जे काही आम्ही शिकवणार आहे बॅच मध्ये ते मी तुम्हाला आवर्जून डेमो दाखवले, कारण आपल्याला माहिती पाहिजे आपण काय शिकणार आहोत. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलेलं असेल. उद्या भेटूया. थँक्यू.